भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे हातात तुतारी घेणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती। या चर्चांना आता हर्षवर्धन पाटलांनीच पूर्णविराम दिलाय। गिरीश महाजनांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या हर्षवर्धन पाटलांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट केलंय। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार किंवा प्रस्ताव नसल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं। तुतारीची चर्चा आहे, कमळ हाती जाणार की तुतारी घेणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे। ही चर्चा आणि हा प्रश्न तुमच्याकडे, माझ्याकडे तसा कुठल्या प्रकारचा प्रश्न नाही। इंदापूरमधून दत्ता मामा भरणेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली। अजितदादांनीही दत्ता मामा हेच उमेदवार असतील असं अप्रत्यक्ष जाहीर केलं। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची राजकीय सोय कशी लागणार असा प्रश्न आहे। गिरीश महाजनांशी झालेल्या चर्चेत भाजपनं हर्षवर्धन पाटलांना काहीतरी ठोस आश्वासन दिलं असावं, त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा विचार सोडून दिला असावा असा अंदाज आहे। त्यांनी सांगितलेलं, आता मी काय सांगू, त्यांनी सांगितलं की उगाच तुम्ही चर्चा करता त्या विषयाची, ते आमच्या सोबतच आहेत, महायुती सोबतच आहेत, ते महायुती सोबतच राहणार आहेत। हर्षवर्धन पाटलांना भाजपनं नक्की काय आश्वासन दिलंय हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे। हर्षवर्धन पाटील विधिमंडळात की संसदेत दिसतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार। तुर्तास हर्षवर्धन पाटलांच्या हातात बंडाची तुतारी घेण्याचा प्लॅन कॅन्सल झाल्याचं आता मानण्यात येत आहे।